नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वीचा मराठीचा जो सिलेबस कमी झालेला आहे तो समजून घेणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, अनुक्रमाणिकामध्ये खुणा करून घेऊयात। इथे भाग 1 मध्ये रे थांब जरा आषाढ घना ही जी कविता आहे ती तुम्हाला कॅन्सल करायची आहे। त्यानंतर भाग 2 मध्ये रंगरेषा व्यंगरेषा कॅन्सल झालेला आहे आणि त्याच्या खाली जे जयपूर फूडचे जनक आहे ते देखील कॅन्सल झालेलं आहे। तर मी इथे दोघांनाही एकत्र खूण करून घेतो। त्यानंतर भाग 4 मध्ये हे जे वृत्तलेख आहे ते देखील तुम्हाला कॅन्सल करून घ्यायचं आहे। आता तुम्ही सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा की हे फक्त टेक्स्ट कॅन्सल झालेलं आहे। ह्या पोर्शनवर ह्या सिलेबसवर आधारित जे व्याकरण असेल, जे ग्रामर असेल ते मात्र कॅन्सल झालेलं नाही। त्या संबंधीचा जो तुमचा स्टडी असेल, तुमचा अभ्यास असेल तो तुम्हाला करायचा आहे। तर आता पुढे काय करूयात, डायरेक्टली आपण ह्या पेज नंबरवर खुणा करूयात। तर पेज नंबर 17 वर जाऊयात। तर हे आहे पेज नंबर 17। इथे सुरू होतंय रे थांब जरा आषाढ घना, हे पूर्ण तुम्हाला कॅन्सल करायचं आहे। त्यानंतर पेज नंबर 18 हे देखील पूर्ण कॅन्सल होईल। त्यानंतर पेज नंबर 19 हे देखील पूर्ण कॅन्सल होईल। आता इतकं कॅन्सल केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पेज नंबर 54 वर 54। इथे सुरू होतंय रंगरेषा व्यंगरेषा, हे तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचं आहे। हे कॅन्सल केल्यानंतर पेज नंबर 55 पूर्ण कॅन्सल करा। पेज नंबर 56 हे देखील कॅन्सल होईल। त्यानंतर पेज नंबर 57 हे देखील कॅन्सल होईल। पेज नंबर 58 कॅन्सल करा आणि पेज नंबर 59 हे देखील कॅन्सल होईल। आता पुढे आपण पेज नंबर 61 कॅन्सल करायचं आहे। इथे सुरू होतंय जयपूर फूडचे जनक, हे तुम्हाला पूर्ण कॅन्सल करायचं आहे। आता इतकं झाल्यानंतर डायरेक्टली आपण पेज नंबर 105 वर जायचं आहे, 105। इथे सुरू होत आहे वृत्तलेख, हे सलग 111 पर्यंत तुम्हाला कॅन्सल करायचं आहे। तर हे कॅन्सल करण्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही हायलायटरचा वापर करा। म्हणजे काय होईल, इन फ्युचर जरी तुम्हाला हे रीड करायचं असेल तरी तुम्ही व्यवस्थित रीड करू शकता। पेनने किंवा स्केच पेनने जेव्हा आपण खुणा करतो तेव्हा रीड करणं थोडंसं टफ होऊन जातं, त्यामुळे हायलायटरने खुणा करणं योग्य ठरेल। तर इथे आपण पेज नंबर 111 पर्यंत खुणा करायचे आहेत। हे आहे पेज नंबर 110 आणि पुढे पेज नंबर 111। तर अशा पद्धतीने हा मराठी विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस आहे। जर मी ही एडिट केलेली PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि तिथून ही फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच तिथून तुम्ही इतर विषयांच्या देखील PDF फाईल डाउनलोड करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या PDF फाईलचा फायदा होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश विषयाचा कॅन्सल झालेला सिलेबस पाहूयात। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।